मित्र हो, पोस्ट करता कोण आहे माहीत नाही, पण छान वैचारिक पोस्ट आहे, डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट आहे. खरी अंधश्रद्धा कोणती? फुले शाहू आंबेडकर यांनी शिवरायांना मानलं, शिवरायांनी संत तुकारामांना मानलं, संत तुकाराम महाराजांनी विठ्ठल पांडुरंगाला मानलं. पांडुरंग दगडाचा देव, त्या मूर्तीला पूजतो मी. पांडुरंग दगडाचा देव, त्या मूर्तीला पूजतो मी. समंजसपणे सांगतो मी, दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी. समंजसपणे सांगतो मी, दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी. माझ्या घामाचेच पैसे दानपेटीत टाकतो मी. माझ्या घामाचेच पैसे दानपेटीत टाकतो मी. का? अन्नदान होतं, दवाखाना चालतो, शिक्षण संस्था चालते, परिसराचा विकास होतो. आणि हो, देव आणि मंदिर फक्त भटजीसाठी नसतात हो. देव आणि मंदिर फक्त भटजीसाठी नसतात हो. मूर्तिकार, फुलझाडं लावणारा शेतकरी, फुलं विकणारा माळी, बेल आणणारा मजूर, बेल विकणारा गुरव, नारळ आणि प्रसाद विकणारा दुकानदार, हॉटेल चालक, स्टेशनवरून भक्तांना मंदिरापाशी आणणारा रिक्षाचालक, मंदिर बांधणारे इंजिनियर, गवंडी आणि मजूर, हे सर्वजण काही भटजी नसतात हो. हे सर्वजण काही भटजी नसतात हो. या सर्वांचा चरितार्थ या देवावरच चालतो हो. या सर्वांचा चरितार्थ या देवावरच चालतो हो. म्हणून मायच्यान सांगतो, या सर्वात देवत्व शोधणारा माणूस आहे मी. माणूस आहे मी. दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी. दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी. दानपेटी घेऊन फिरत नाही दारोदारी. पूजा करा पूजा असं म्हणत भटजीही फिरत नाही घरोघरी. अभिषेक करताना देतो ज्ञानाचीच शिदोरी. कशी? तो सूर्याला देवता मानतो, तो पाण्याला देवता मानतो, तो भूमीला देवता मानतो, तो अग्नीला देवता मानतो, तो वायूला देवता मानतो. अभिषेक म्हणजे काय करतो? अभिषेक म्हणजे काय करतो? पंचभूतांना देवता मानतो, पर्यावरणाचं स्मरण करतो. पंचप्राणालाच देव मानणारा आहे मी. निसर्गात देवत्व जाणणारा आस्तिक आहे मी. निसर्गात देवत्व जाणणारा आस्तिक आहे मी. अंधश्रद्धेला थारा नाही, श्रद्धाच जपतो मी. अंधश्रद्धेला थारा नाही, श्रद्धाच जपतो मी. जादूटोणा चमत्कार बुवाबाजीला फटकारतो मी. दगडाच्या देवापुढे झुकणारा आस्तिक आहे मी. दगडाच्या देवापुढे झुकणारा आस्तिक आहे मी. तो दगडाचा देव असतो नदी किनारी. तो दगडाचा देव वसतो नदी किनारी, सागर तीरी, गिरीपर्वतावरी अथवा खोल दरी. अशा स्थळी भेट देणारा निसर्गप्रेमी आहे मी. अशा स्थळी भेट देणारा निसर्गप्रेमी आहे मी. दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी. निरंतर अंधश्रद्धा हा शब्द केवळ धार्मिक बाबतीतच लावला. हा त्यांचा स्वार्थ म्हणावा का अज्ञान? कोणीही उठायचं आणि आध्यात्मिक धार्मिक गोष्टीला अंधश्रद्धा म्हणावं. हे सर्व काय आपल्या भारतीय संतांपेक्षा ग्रेट आहेत का? नाही, मुळीच नाही. पण आज खरी अंधश्रद्धा स्वतःला विज्ञानवादी म्हणून घेणारे लोकच अंधश्रद्धेला बळी पडले आहेत. ते कसे? तेही सांगणार आहे. तेही सांगतो. विज्ञानाचा आधार घ्यावा, पण अध्यात्माला नावं ठेवून नव्हे. उलट विज्ञान अध्यात्माचं बोट धरून चाललं आहे, यात शंकाच नाही. आज बरेच लोक या अंधश्रद्धेला बळी पडले आहेत. आज बरेच लोक या अंधश्रद्धेला बळी पडले आहेत. प्रथम श्रद्धा म्हणजे काय? प्रथम श्रद्धा म्हणजे काय हे पाहू. श्रद्धा म्हणजेच विश्वास. टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती ही खरी अंधश्रद्धा पसरवतात आणि याला बळी पडतात स्वतःला विज्ञानवादी म्हणून घेणारे. ते कसं? तर फेअर अँड लवली लावल्यावर माणूस गोरा होतो म्हणे, आणि याचा वापर विज्ञानवादी लोक आवडीनं करतात. असं क्रीम लावून जर माणूस गोरा झाला असता तर जगात काळा कोण राहिलाच नसता. आता बघा, या लोकांनी त्या क्रीमवर आपली श्रद्धा म्हणजे विश्वास ठेवला, आणि या असल्या भोंदू क्रीमला हे विज्ञानवादी लोक बळी पडतात. आता सांगा, ही अंधश्रद्धा नव्हे का? आता सांगा, ही अंधश्रद्धा नव्हे का? अजून बोर्नविटा, हॉर्लिक्स, कॉम्प्लॉन इत्यादी हे पावडर दुधात टाकल्यामुळं म्हणे पोरं हुशार होतात.
पोरांची बुद्धी तेज होती म्हणे. आता मला सांगा, मग आपल्या भारतीय महात्म्यांनी कोणता बोर्नविटा पिला होता? उलट भारतीय महात्म्यांना नीट पोटभर अन्नही मिळालं नाही तरी त्यांची बुद्धी तेज होती. मग ही अंधश्रद्धा नव्हे का? मके सेंट मारल्यानं स्त्रिया मागं लागतात ही तर पक्की अंधश्रद्धाच आहे आणि याचा वापर जास्त विज्ञानवादी लोकच करतात. अजून एक जाहिरात आहे, आपण पाहिले असेल किंवा नसेल. ती जाहिरात अशी की एका माणसाला पहाडावरून उडी मारायची होती. त्याला भीती वाटत होती आणि त्याला एक साबण सापडतो आणि तो साबण हा माणूस अंगाला चोळतो आणि त्याला जोश येतो आणि तो त्या पहाडीवरून उडी मारतो. आता हा तर खरा अंधश्रद्धेचा कळसच झाला. एवढ्या सगळ्या अंधश्रद्धा ते त्याला मान्य करतात, त्यासाठी ढिगानं पैसे घालतात आणि आमच्या साधुसंतांनी आखून दिलेल्या मार्गाला अंधश्रद्धा म्हणतात. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी जरा अंधश्रद्धा कोण करतं याकडं लक्ष द्यावं. उगाच धार्मिक बाबीला लेबल लावू नये. आधी तुमची अंधश्रद्धा दूर करा, नंतर समाजाची. आता काय तर मंडळी, तर जी अंधश्रद्धा नाही त्या गोष्टीची पोस्ट बनवून पाठवणार आणि काही मंडळी ती शेअरही करणार. पण ही पोस्ट खरी अंधश्रद्धा दाखवते.